संसारूपी भवसागरात बुडत चाललेले आहे आणि याला जाण्याला उपाय एक असा कोणता? हस्ताने टाळी वाजवावी आणि मुखाने गणपती गजाननाला या मार्गाने निघालो असता मार्गात कळलं की रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा आराध्य दैवत गणपती गजाननीत आलेले आहे. म्हटलं यांची थोडी सेवा करावी, पूजा अर्चा करावी, मिळेल ती माधुरी घ्यावी आणि मार्गस्थ व्हावं. प्रारंभ होते. हो तिथं पाण्याची सोय बाजूला भली मोठी तळी आहे. हो आज आहे जत्रा. संत समाजाने जमलेले आहेत. कुणी हस्त धुतले असतील, कुणी मुखमार्जन केलं असेल. असं अमंगळ पाणी आमच्या पूजेला चालत नाही हो. काय करणार आता असं करतो. बेट कसं जातात? हा तळीचा बेट चाललेला आहे. तरी काय केला? झऱ्याचा उगम लावून दिला. पाणी भरपूर मिळालं. धाबीतून घालतोय गेलो होतो पण त्याने चांगलंच धुतलं नाही म्हणून स्वहस्ते धुतो आणि असा मोठ्या खुंटीवर वाळत टाकतोय. खुंटीने गणपती पंचायत नाही. हे गणपती पंचायत आहे. मग आज वारा सुंदर सुटलेला आहे. या वाऱ्यावरच वाळवून घेतो. हो जानवं बनवितो आहे. हो परिच्याकडे दिला नाही. हे पलटा घरी दिलं होतं. मग काय झालं? पण नटकीच्याने काय केलं? काय केलं? यातील काही धागे काढले आणि आपल्या पोरगीच्या गोजडीत घातले. तर ती नवस्त्र देण्याचा बंद करून टाकलं. महाराज अपुरा असा चमत्कार. असा कोणता अपुरा असा चमत्कार तुम्ही पाहिलाय? वरून काढला, खालून परिधान केला. हो मी मार्गाने मार्गस्थ झालो असता. मार्गातून सद्ग्रस्त मला भेटले. काय म्हणाले? आणि त्याने मला उपदेश केला. असा कोणता? भटजी महाराज काढते वेळी वरून काढावं आणि घालते वेळी ते खालून ढकलावं आणि तोच किल्ला गिरवून आम्ही खबरी झालो. आता पूजेला सुरुवात करतो. कांदा चालवितो आहे. कांदा नव्हे गंध. आपण म्हणून घ्या. ओ माझी गणपती चंद्रनाथ समर्पयामी. प्रथम गंध आपण का लावला? प्रथम आंघोळ कोणी केली? आपण. मग तो मान आमचा आहे. तो आम्ही पूर्ण केलेला आहे. आता देवाला आंघोळ घालतो. त्याला कारण आहे. आमच्या झाडीचं तोंड आहे लहान. वरून पाणी होतोय बडबड असा आवाज येतो आणि तेच पाणी पुन्हा खालून धरते वेळी चोचूळ असा आवाज येतो. कारण काय? हो व्यर्थ श्रम करतो कोण? विहिरीवर जायचं पुन्हा पाणी आणायचं. एक काळ आपल्या झाडी काम झालं. पुन्हा व्यर्थ श्रम करायचे नाही. आता देवाच्या पूजेला सुरुवात करतोय. ओम आदि गणपते अक्षतान समर्पयामि. ओम आदि गणपते पुष्पान समर्पयामि. ओम आदि गणपते दीपान धूपान समर्पयामि. ओम आदि गणपते समोरच्या बत्तीला समर्पयामि. हो काय ते समोरच्या गणपती कशाला तुम्ही आणली नाही? हो काय झालं माहिती आहे? या देवाला लागणारं तेला तुपाचा दिवा आणायला विसरलो. पाहिलं तर समोर मोठमोठ्या बत्त्या लावलेल्या आहेत. म्हटलं त्यालाच पाणी सोडून दिलं की काम झालं. दक्षिणा तेवढीच घेणार. हो दक्षिणेची आमचं काहीच हे नाहीये. दक्षिणा घ्यायची तेवढीच घेणार आणि तुम्ही काय घेणार ते आम्हाला माहिती आहे. देवाची पूजा झालेली आहे. काय आता राहिला तो देवाचा नैवेद्य. तो आता दाखवून मोकळे होऊया. पण काय करणार? नैवेद्य आणायला विसरलो. हो बाजार खूप भरलाय. काहीच्या काही भरलाय.
कुठच्या कुठे भरलाय दिसत नाहीये. हा. समजलं काय? हो. आता असं करतो त्या बाजाराला पाणी सोडून देतो. हो बाजार वाहून जाईल का फणकांची गैरसोय. मग एका एका वस्तूचं नाव घेतो आणि पाणी सोडतोय. हा. हा देवा खा निर्मुल्याच्या नावान समजतोय. हा देवा खा खाज्या समजतोय आम्ही याच्यात समजतोय. हो काय ते खाज्याची बळी केलं की काय. हो खाज्याची बळी नाही आणि कोण भाऊ नाही. खाजं संपून मुळाशी काय राहतं. मुळाचा पाक. त्या गुळाच्या पाकाचा हे गणित दोन वेदाने पैसा उत्पन्न करतात. म्हणून त्याला मी पाणी सोडलेलं आहे. हा देवा खा खा देवळात समजतोय आम्ही. हो. काय ते देवाने जर का जेवण खाल्लं देव कुठे राहणार. हो ते देवळात राहतो ते देऊळ नव्हे. तर देव राहतो ते देऊळ सोडून हा. मेवा मिठाईच्या दुकानात देवळाच्या आकाराचा एक साखरेचा पदार्थ केलेला असतो. हा. त्याला मी पाणी सोडलेलं आहे. हा देवा खा खा पेडल्यात समजतोय आम्ही. हो समुद्रातले बेडवे. हो तुम्हाला आवडतात म्हणून आम्हाला पण आवडतात. या देवाला आवडतात. हो ते नव्हे. तर मेवा मिठाईच्या दुकानात हा. साखरेचा आणि खव्याचा गोल वाटोळा आणि चपटा असा एक पदार्थ त्याला असतो. पेढे असे म्हणतात. हा त्याला मी पाणी सोडलेलं आहे. हा देवा खा खा भांडारा समर्पय हो भांडण म्हणजे काय. हो भंडार म्हणजे तुम्हाला समजलं नाही. नाही. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी हा. हे गणपती गजानन प्रत्येकाच्या घरोघरी येतात. तुमच्या येतात. यांच्या येतात तुमच्या तुम्ही येतात कुठे असता? आमच्या पण येतात. पण आमच्याकडे फक्त 1.5 दिवस येतात. हो. आणि याला कारण काय असेल काय? तर आम्ही 4 दिवस ठेवलं हा. तर तुमच्या जवळच्या पूजा अर्चा करणार कोण. हा. म्हणून आम्ही 1.5 दिवस ठेवतो त्यांना लवकरच सोडतो जेवण. हा. काय त्यावेळी बायका लोक पंचपक्वान्नाचं भोजन म्हणून त्या देवाला नैवेद्य दाखवतात. आणि त्या नैवेद्यामध्ये हा. खालून वाटोळा वरून चपटा असे पदार्थ असतो. प्रत्येकाला आम्ही मोदक घरी म्हणतो. त्या मोदकाला पाणी सोडलेलं आहे. हा. आणि ती पूजा झाली नैवेद्य झाला रात राहिली आणि तुमच्या